सज्जन श्रोते हो, दिनीमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. आजच्या निरूपणाचा विषय आहे तृष्णा बंधनाचे आकलन हाच मोक्ष मार्ग. म्हणजे तृष्णेचं जे जीवाला बंधन पडले आहे, सतत हवं असं वाटणं, वेगवेगळ्या विषयाची आसक्ती, मोह, इच्छा, त्याला तृष्णा म्हणतात. तर तृष्णेचे हे बंधन ओळखणे हाच मोक्षाचा मार्ग आहे. म्हणून आजच्या निरूपणाचं शीर्षक आहे तृष्णा बंधनाचे आकलन हाच मोक्ष मार्ग. संस्कृत सुभाषित आहे, आशा ही लोहरज्जुभ्यो विषमा विपुला धुड्या कालेन क्षीयते लोहम तृष्णा परिवर्तते. आता मराठी रूपांतर आहे, आशा लोह साखळ दंडाहूनही अति मजबूत बळकट असे. आशा लोह साखळ दंडाहूनही अति मजबूत बळकट असे. लोह जसा काळ जाई गंजुनी नष्ट होत असे, तरी आशा उत्तरोत्तर वाढत अशी जात असे. आशा लोह साखळ दंडाहूनही अति मजबूत बळकट असे. लोह जसा काळ जाई गंजुनी नष्ट होत असे, परी आशा उत्तरोत्तर वाढत अशी जात असे. म्हणजे आशारूपी बेडी किंवा साखळदंड खरे तर लोखंडाच्या बेडी किंवा साखळदंडाहूनही अधिक मजबूत बळकट असते. जसा काळ पुढे पुढे सरकतो तसतसे लोखंड घर्षण व गंजणे या कारणाने नष्ट होते. मात्र आशारूपी साखळदंड उलटा पक्षी म्हणजे वेगळ्या बाजूने जसं माणसाचं वय वाढत जातं तसं आशारूपी साखळदंड किंवा आशारूपी बेडी अधिकाधिक बळकट किंवा दृढ होत असते. सारांश तृष्णा कधीही शमत नाही, ती उत्तरोत्तर वाढतच जाते. तृष्णाच जीव व मानवाच्या सर्व नाशाचे मूळ कारण असते. ही सतत वाढत जाणारी तृष्णा हे जीवाच्या किंवा मानवाच्या बंधनाचे व अर्थात सर्वनाशाचे कारण असते. या तृष्णेबाबत अष्टावक्र महामुनी त्यांच्या अष्टावक्र गीतेत प्रकरण 10 मध्ये तृष्णा हेच बंधन व वैराग्यपूर्ण तृष्णा त्याग हीच मुक्ती, तृष्णा हेच जीवाचं बंधन आणि वैराग्य किंवा विरक्ती धारण करून तृष्णेकडे दुर्लक्ष करणं हीच मुक्ती असे अष्टावक्र महामुनी सांगतात. ते सर्वांनीच नीट अभ्यासण्याजोगे व आचरणात आणण्याजोगे आहे. यामध्ये 8 सूत्रे आहेत. ती 8 सूत्रे मराठी रूपांतर आणि थोडक्यात अर्थासहित सांगतो, म्हणजे आपणाला या सर्व गोष्टीचं विशेष आणि यथास्थित आकलन होईल. सूत्र 1 आहे, वैररूपी कामर्थ कुणी देई सर्वथा धर्म कारण तेहासी ही उपेक्षी ठाकी सर्वथा. राजा जनकाला उपदेश करताना स्वाभाविकच अष्टावक्र महामुनी म्हणत आहेत, वैररूपी काम अर्थ टाकून देई सर्वथा धर्म कारण तयासी ही उपेक्षी टाकी सर्वथा. सारांश, जे धर्म अर्थ काम हे 3 पुरुषार्थ आहेत. धर्म अर्थ काम हे 3 पुरुषार्थ आहेत. या सर्व पुरुषार्थाकडे तू दुर्लक्ष कर. जरी आपण धर्माचरण केले तरी धर्माचरण करण्यामध्ये सुद्धा धर्माचरण केल्यामुळे स्वाभाविकरित्या मिळणाऱ्या फलाची अपेक्षा असते. अर्थ म्हणजे पैसा तर निश्चितच माणूस इच्छापूर्तीसाठीच कमवतो, आणि काम ही माणसाची मूळचीच इच्छा आहे. म्हणजे कामवासना ही माणसाची जी मूळचीच इच्छा आहे त्याच्यातूनच संसार निर्माण होतो. म्हणजे कामवासनेतून संसार निर्माण होतो. अर्थ ज्याला म्हणतात म्हणजे संपत्ती मिळवणे, त्याच्यातून तो संसार बळकट होतो. आणि काम आणि अर्थ हे साधत असता असता जेव्हा माणूस धर्माचं म्हणजे आपण म्हणू शकतो ईश्वराचं चिंतन करतो, तेव्हा त्याच्या मनात आपला काम आणि अर्थ आणि एकूणच संसार कायम राहावा ही फलाशा असतेच असते. म्हणून फलाशेने पाळलेला धर्म हा शेवट अधर्म किंवा नाशालाच कारणीभूत होतो. म्हणून धर्म अर्थ काम मोक्ष याच्यातील धर्म अर्थ आणि काम या 3ही पुरुषार्थाकडे या 3ही आश्रमांकडे तू दुर्लक्ष कर आणि केवळ मोक्षाकडे तू लक्ष दे. याचा अर्थ आपल्यातील जी चेतना स्वरूप आत्मज्योती आहे तिथेच लक्ष देऊन तू निवांत राहा. म्हणून सूत्र 1 असं आहे, वैररूपी काम अर्थ टाकून देई सर्वथा
धर्म कारण तयास ही उपेक्षिता की सर्वता. वैर रूप असलेले काम आणि अर्थ आणि तदनंतर येणारा धर्म या तीनही पुरुषार्थाची उपेक्षा करून हे राजा जनका तू राहा. आता मोक्षाबाबत ते पुढे सांगतात, परंतु काम अर्थ आणि धर्म याची उपेक्षा कर असं राजा जनकाला अष्टावक्र महामुनी सूत्र 1 मध्ये सांगत आहेत. वैर रूपी काम अर्थ टाकून देई सर्वथा, धर्म कारण तयास ही उपेक्षी टाकी सर्वथा. धर्म अर्थ आणि काम या तिन्ही पुरुषांकडे या तीनही पुरुषार्थांकडे अलक्ष्य करून केवळ मोक्षाप्रती तू अभिमुख सन्मुख राहा असे अष्टावक्र महामुनी सूत्र 1 मध्ये जनक राजाला सांगत आहेत. सूत्र 2 इंद्रजाल स्वप्न क्षुद्र 3 5 दिन टिके, मित्र शेत धनधारा बंधू वैभव ना टिके. सारे जीवनच खरे तर इंद्रजाल आहे, म्हणजे मायावी स्वप्नासारखे आहे, ते जादूमय आहे आणि क्षणिक आहे व क्षुद्र आहे, आणि त्या कारणाने ते संसार रूपी इंद्रजाल किंवा मायाजाल क्षणिक व क्षुद्र आहेत. आणि यामध्ये प्राप्त होणारे मित्र, शेतीवाडी, धन दौलत, दारा म्हणजे स्त्री सुख, बंधू सुख आणि स्वाभाविक इस्टेटीचं किंवा मालमत्तेचं वैभव त्यातलं काहीच टिकत नाही. म्हणून मित्र, शेतीवाडी, धन दौलत, स्त्री पुत्र विषयक सुख, बंधू सुख आणि एकूणच वैभव आणि अर्थात संपूर्ण संसार हा अत्यंत क्षुद्र आणि 3-4 दिवस किंवा फार कमी काळासाठी टिकणार आहे. म्हणून हे संसार रूपी इंद्रजाल म्हणजे संसार रूपी तू मायाजाल ओळख आणि त्यापासून दूर राहा. म्हणून सूत्र 2 आहे, इंद्रजाल स्वप्न क्षुद्र 3 5 दिन टिके, मित्र सहित धनदारा बंधू वैभव ना टिके. सूत्र 3 जेथ जेथे तेथ तेथे कृष्णा संसार क्रम हा असे, जाणून दृढ वैराग्य अनासक्त सुखी तू असे. जेथे जेथे तृष्णा तेथे तेथे संसार, जेथे जेथे इच्छा वासना कामना आसक्ती तेथे तेथे संसार आणि वृद्धी. आसक्तीच संसाराची वृद्धी करते आणि संसाराचीच वृद्धी खरं सांगायला गेलं तर जीवाचा आणि माणसाचा सर्वनाश करते. म्हणून जेथ जेथ तेथ तेथ तृष्णा संसार हा क्रम असे, जाणून दृढ वैराग्य अनासक्त सुखी तू असे. तर जिथे तृष्णा तिथे संसार हा क्रम लक्षात ठेव आणि दृढ वैराग्य धारण करून तू या सर्वाप्रती अनासक्त राहा. सूत्र 4 तृष्णा बंधना आत्म्याचे नाशिता मोक्ष पाविजे, नासक्त तरी संसारी तृप्ती शाश्वत जाणिजे. तृष्णा हे आत्म्याचे बंधन असून तृष्णेतूनच आत्मा आसक्ती इच्छारूपी जीवाच्या एकंदर संसारात बंदिस्त होतो. म्हणून आत्मा हे तृष्णेचं बंधन आहे आणि म्हणून तृष्णा हे आत्म्याचं बंधन आहे. म्हणून जीवाची किंवा माणसाची इच्छा, आशा, अपेक्षा ज्याला तृष्णा म्हणतात सर्वार्थाने, तेच जीवाचे म्हणजे खरं सांगायचं तर जीवासकट त्याच्या आतील आत्मतत्वाचेही बंधन आहे. हे ओळखून राजा तू संसारामध्ये अनासक्त राहिलास तर निश्चितच तुला तृप्ती मिळेल, हे तू शाश्वत सत्य म्हणून जाण. तृष्णा बंधन आत्म्याचे नाशिता मोक्ष पाविजे, अनासक्त जरी संसारी तृप्ती शाश्वत जाणिजे. सूत्र 5 शुद्ध चैतन्य तुची मिथ्या संसार चेतन, अविद्या जाणिता खोटी जिज्ञासा काय राहिती. तू शुद्ध चैतन्य आहेस. हे एकदा तू जाणलंस की हा जो संसार आहे तो मिथ्या आणि अचेतन आहे. म्हणजे ज्याला आपण गृहस्थी म्हणतो, संसार म्हणतो, फॅमिली लाईफ म्हणतो, ते बघायला गेलं तर ते मटेरियल हॅपीनेस देणारं एक मॅटरच आहे आणि मॅटर याचा अर्थ ते जड आहे. म्हणून संसार हा जड आहे, सांसारिक सुख हे जड आहे. हे ज्यामुळे कळते ते ज्ञान सुख जिथून आपल्याला मिळते ते चैतन्य हेच आपले मूळ स्वरूप आहे. म्हणून सच्चित आनंद घन ज्ञानरूप अशी जी सुसंवेद्य शक्ती, चैतन्य शक्ती हेच शुद्ध आणि खरे आहे. हे जाणल्यानंतर
स्वाभाविकच मिथ्या किंवा अचेतन संसार याच्याकडे तू दुर्लक्ष करशील. एकदा अविद्या म्हणजे काय जाणलं की उर्वरित काही जाणण्याची इच्छा राहत नाही. म्हणजे अज्ञान म्हणून जाणलं की उर्वरित जे असतं ते ज्ञानच असतं. संसार हा मिथ्या आहे, हा अचेतन आहे, जड आहे, हे तू जाणलंस की या जाणीवेतूनच तुला ज्ञान होईल की तू शुद्ध निरंजन चैतन्य ज्ञान शक्ती सजव वेद्य आत्मशक्ती आहे. सूत्र 6. शरीर राज्य पुत्र सुखा सुखासक्त जरी राहसी अशाश्वत सुखे सारी त्या नादी व्यर्थ जन्मसी. शरीर राज्य पुत्र दारा यापासून मिळणार सुख धनसंपत्ती यासाठी जर तू आसक्त राहशील, त्या सुखासाठी जर तू आसक्त राहशील तर या सुखांची पूर्ती तृष्णेची पूर्ती कायमस्वरूपी कधी होतच नसल्याने पुन्हा पुन्हा या तृष्णारूपी आसक्तीसाठी तुला या जगात व्यर्थ जन्माला यावं लागेल. म्हणून तृष्णा ही खोटी समजून तिथेपासून जर तू दूर राहिलास, अनासक्त राहिलास तर या जन्मानंतर स्वाभाविकपणे तू मोक्ष मिळवशील. म्हणून शरीर राज्य पुत्र सुखासक्त जरी राहासी अशाश्वत सुखे सारी त्या नादी व्यर्थ जन्मसी. सूत्र 7. पुरे आता बहुभार अर्थ काम पुण्य संपदा अतृप्त संसार अरण्या मना विश्राम ना कदा. बाबा रे, पुरे आता बहुभार अर्थ काम आणि धर्म हे पुरुषार्थ पाळता पाळता तुझा भार इतका वाढला आहे की तुला आता अर्थ नको, काम नको, धर्म नको, हे तीनही पुरुषार्थ नको इतपत वाटण्या इतपत तू विरक्त झाला आहेस. तर ती विरक्ती खरी आहे, ते वैराग्य खरे आहे. अशा अर्थी अर्थ काम आणि धर्म या तिन्ही पुरुषार्थांकडे तू दुर्लक्ष कर. आता या तिन्ही पुरुषार्थांचा जो भार आहे, तुझ्यावरचं ओझं आहे, ते तू उतरवून टाक आणि अतृप्त संसार अरण्य या मना विश्राम ना कदा. म्हणजे अर्थ काम आणि धर्म हे तिन्ही पुरुषार्थ पार पाडणे म्हणजे दुसरे तिसरे काही नसून कधीच तृप्त न होणारा जो संसार आहे, कधीच तृप्त न होणार हे जे संसार रूपी अरण्य आहे, त्या अरण्यात पासून जीवाचा आणि आत्म्याचा नाश होणार आहे. म्हणून जर तुला जीवाचा नाश व्हायला नको असेल किंवा जीव म्हणून जर तुला मुक्ती हवी असेल आणि आत्मकल्याण तुला साधायचं असेल तर अर्थ धर्म आणि काम या तीनही पुरुषार्थांकडे तू दुर्लक्ष कर. हे तीनही पुरुषार्थ म्हणजे सरते शेवटी कधीही तृप्त न होणारा अतृप्त संसारच आहे. म्हणून अतृप्त संसारातून तृप्ती मिळवायची असेल तर अर्थ काम आणि धर्म या तीनही पुरुषार्थांकडे अलक्ष करून केवळ आपल्यातील शुद्ध आत्मचैतन्याकडे लक्ष पुरवणं हाच तो या संसार रूपी अरण्यातून बाहेर येण्याचा मार्ग आहे. आणि 8व्या सूत्रात ते म्हणतात, शरीर मन वाणीने जन्मोजन्मी रत कर्म तू दुःख कष्टद कर्मेही टाकूनी राही चिरंतन स्वस्थ तू. शरीराद्वारे केलेली कर्मे, मनाद्वारे केलेली कर्मे, वाणीद्वारे केलेली कर्मे म्हणजे शरीर मन आणि वाणीने जी आपण जन्मोजन्मी कर्म करतो आणि त्या कर्मामध्ये कायमस्वरूपी आपण रत राहतो, त्या कारणानेच या शरीर मन वाणी रूपी कर्मातून सतत त्यामध्ये आपण दंग राहिल्याने पुन्हा पुन्हा आपल्याला जन्माला यावे लागते आणि या संसार रूपी अरण्यात येऊन पुन्हा पुन्हा आपण फसत असतो. म्हणून ही सर्व दुःख आणि कष्ट देणारी कर्मे म्हणजे शरीर मन आणि वाणीची कर्मे त्यागून तू शरीर मन आणि वाणीने केवळ आणि केवळ स्वस्थ चिरंतन शांती मिळवण्यासाठी आपल्यातील शुद्ध चैतन्य ज्योतीकडे सुसंवेद्य आत्मरूपाकडे आपल्या लक्ष देऊन राहा. तर अशा तऱ्हेने या 8 सूत्रात जन्म मृत्यूच्या चक्रापासून आणि कृष्णेच्या सदा आवर्ती फेऱ्यातून ज्याला मुक्ती व्हावी त्याने केवळ आपल्या चैतन्यपूर्ण असण्याकडे म्हणजे आत्म्याकडे लक्ष देऊन तेथेच स्वस्थ असावे असे अष्टावक्र महामुनी म्हणतात. आता ही सर्व 8 सूत्रे पुन्हा एकदा मराठीतून वाचतो आणि मग या तृष्णा बंधनाचे आकलन हाच मोक्ष मार्ग या निरूपणाला संपन्न करतो. सूत्र 1. वैर रूपी काम अर्थ टाकुनी देई सर्वथा
धर्म कारणतयासी उपेक्षिता की सर्वतः. सूत्र 2. इंद्रजाल स्वप्न क्षुद्र 3 5 दिन टिके. मित्र शेत धनदारा बंधु वैभव नाटिके. सूत्र 3. जेथ जेथ तेथ तेथ तृष्णा संसार प्रमहासे. जाणूनी दृढ वैराग्ये अनासक्त सुखी तू असे. सूत्र 4. कृष्णा बंधनात्म्याचे नाशिता मोक्ष पाविदे. अनासक्त जरी संसारी तृप्ती शाश्वत जाणिदे. सूत्र 6. शरीर राज्य पुत्र सुखा सुखासक्त जरी राहसी. अशाश्वत सुखे सारी त्यानादी व्यर्थ जन्मसी. सूत्र 7. पुरे आता बहुवार अर्थ काम पुण्य संपदा. अतृप्त संसार अरण्या मना विश्राम ना करा. सूत्र 8. शरीर मन वाणीने जन्मो जन्मी रत कर्म तू. दुःख कष्ट कर्मेही टाकुनी राही चिरंतन स्वस्थ तू. तर या 8 सूत्रांमध्ये तृष्णेचे कधीही न तुटणारे बंधन स्पष्ट करून सांगितलेले आहे. आणि तृष्णा बंधन केवळ आणि केवळ माणूस जर आपल्या आत्मतत्वाकडे लक्ष देऊन स्वस्थ निवांत बसेल तरच तृष्णेचे बंधन सुटू शकते. परंतु तृष्णेच्या बंधनाचे आकलन होणे म्हणजे अज्ञान काय हे कळलं की नंतर जाणण्यासारखं काही राहत नाही. ज्याला तृष्णा हे बंधन आहे कळलं तो सहज व्हावे तृष्णेतून बाहेर पडतो. ज्याला आपले दुःख कळलं त्याला दुःखातून बाहेर पडण्यासाठी फक्त तेच करायचं असतं की ज्या कारणाने तो दुःखात पडला ते टाळायचं असतं. म्हणून संसार हा केवळ तृष्णेचे फळ आहे आणि तृष्णेचे फळ संसार हा जीवाचा आणि जीवाचा नाश करणार आहे आणि आत्म्याला बंधनात टाकणार आहे. हे जर तृष्णारूपी बंधनाचे आकलन माणसाला झाले तर अन्यथा उर्वरित ज्ञान असे काही उरत नाही. चूक हे चूक म्हणून कळणे हेच सत्याचे उमगणे. म्हणून तृष्णा बंधनाचे आकलन होणे हाच मोक्ष मार्ग. म्हणून तृष्णा कधीही शमत नाही, शांत होत नाही. हे ज्याला कळले तो तृष्णेच्या नादी न लागता आपल्यामध्ये चालू असलेल्या निरंतर निरपेक्ष प्राणशक्तीकडे प्राण ऊर्जेकडे लक्ष देऊन मनाने बुद्धीने आणि सर्वार्थाने निवांत होतो. असा जो आपल्या निरपेक्ष प्राणांकडे लक्ष साधून स्वस्थ राहतो तो शरीर मन वाणीची सर्व कर्मे आपोआप टाकून केवळ आत्मस्थित असतो. म्हणजे आपल्या हृदयातील सातत्याने चालू असलेल्या अहर्निश चालू असलेल्या प्राणशक्तीकडे लक्ष देणे म्हणजेच खऱ्या अर्थाने प्राणशक्ती ही जशी निरपेक्ष आहे आणि त्या निरपेक्ष भावामध्ये प्राणशक्ती असल्यामुळे प्राण जे सुविहित चालतात विना अडथळा चालतात तसे जर सुविहित आणि विना अडथळा चालायचे असेल तर त्या प्राणशक्तीकडे प्राणदेवतेकडे जो लक्ष येतो त्याच्याही लक्षात येते की प्राणाप्रमाणे आपण निरपेक्ष जीवन जगलो तर निरपेक्ष प्राण आणि निरपेक्ष जीवन जगणारा माणूस खऱ्या अर्थाने निरपेक्ष असतो. आणि खऱ्या अर्थाने जो निरपेक्ष असतो तो प्राणशक्तीकडे ससंवेद्य आत्मशक्ती स्वतःच स्वतःला जाणणारी आत्मज्ञान शक्ती म्हणून पाहतो. आणि स्वतःच स्वतःला जाणणाऱ्या प्राणशक्तीतून उत्क्रांत झालेल्या या ससंवेद्य शक्तीकडे जो शांत निवांतपणे पाहू शकतो तो तृष्णेचा लय करून याच जन्मामध्ये कृतकृत्य होतो आणि पुन्हा त्याला जन्म मृत्यूच्या चक्रात याचे कारण पडत नाही. तर हे झाले तृष्णाबंधनाचे आकलन हाच मोक्ष मार्ग. या निरूपणावरचे आजचे सविस्तर विवेचन येथेच हे निवेदन येथेच हे निरूपण संपन्न होत आहे. धन्यवाद. अस्तु. सुदिन सुप्रभात.